आज हा संदेश सोडून जो कोणी पुढे जाईल त्याच्या आयुष्यात, त्याच्या घरात मी परत कधीही येणार नाही. आणि जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत पाहील त्याच्या आयुष्यात माझा आशीर्वाद कायम राहील. त्याला कोणाच्याही मागे न करता त्याचा गेलेला मान मी परत मिळवून देईन. भांडणाऱ्या लोकांना मी त्यांना धडा देईन. काळजी न करता सर्व सुख, सर्व संपत्ती त्यांना प्राप्त होईल. सर्व इच्छा, सर्व प्रार्थना पूर्ण होणार. जे मागशील ते तुला मिळणार. तुझे भाग्य कधी बदलणार हे तू आज ऐकून घे. हा योगायोग नाही. तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी आता दूर होणार. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. हेच तुझं नशीब उजळेल. तू एकटेपणात राहतोस, तू दुःखी नाहीस. तुझ्या दुःखाचे दिवस आता संपणार. वाईट शक्ती निघून जाणार. झटकून टाक सगळी नाती. प्रत्येक श्वास तू आनंदाने जग. जो भक्त हा संदेश ऐकून घेईल त्याचे आयुष्य मी बदलून टाकणार आहे. त्यामुळे आता तू रडणे थांबव. आता तुझ्या आयुष्यात तू कधीच रडणार नाहीस. आता तुला धनलाभ होणार आहे. हा खास संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊन तुझं भाग्य बदलणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर होणार आहे. हा संदेश तुला साक्षात स्वामी आईने पाठवलेला आहे. मनातून मला तू मानतोस ना, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत स्वामी माऊलींनी पाठवला आहे. हा आशीर्वादरूपी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. जर तू तुझे भाग्य बदलणार असशील तर होय स्वामी आई असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. मी तुला आज मोलाचा अमूल्य असा संदेश सांगणार आहे. बाळा, तो तू लक्ष देऊन ऐक. समाजामध्ये जर तुला स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुला चारचौघांमध्ये नोटीस करावं असं वाटत असेल, तर आज हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच ऐक. ज्यामुळे तुझी समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होणार आहे. होय, सगळ्यात प्रथम तुला करायची आहे ती गोष्ट म्हणजे कोणाच्याही पुढे पुढे करायची नाही. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे तुम्ही करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही. तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे तुम्ही कधीच करू नका. होय माझ्या बाळा, जशास तसे तू वागायला शिक. नेहमी तू लक्षात ठेव, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा. तेव्हाच लोक सरळ वागतात आणि आपली इज्जत राहते. जर पटत असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या पुढे पुढे करणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा. जिथे आपल्याला बोलावलेलं नसेल तिथे तुम्ही जाऊ नका. जिथे तुम्हाला बोलावलं नसेल त्या ठिकाणी कधीच जायचं नाही. समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्या गोष्टीची खंत करत आहोत. एखाद्याने आपल्याला बोलावलं नाही तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. आणि ही गोष्ट विसरायची सुद्धा नाही. कारण आज त्याची वेळ आहे, उद्या तुमची वेळ येणार. त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं. होय बाळा, तू सर्वात प्रथम स्वतःचा आदर करायला शिक. तू जर स्वतःचाच आदर केला नाहीस तर लोक तुझा आदर का करतील. त्यामुळे स्वतःला महत्त्व दे, स्वतःमध्ये बदल कर आणि स्वतःचा आदर तू सर्वात प्रथम स्वतः कर. राहणीमान सुधार. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळासारखे नेहमी राहू नका. नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. नवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना
काही शिकत राहिले पाहिजे. तरच आपली इज्जत वाढते, लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येते, म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात. त्यासाठी आपल्याला पण ते करता आलं पाहिजे. माझ्या बाळा, सर्वांपासून थोडंसं अंतर ठेवूनच तू राहत जा. जर आपण रोज एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटेल, पण काही दिवसानंतर ती व्यक्ती आपला कंटाळा करायला लागते. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी एनी टाईम अवेलेबल राहिलात तर ती व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं अंतर ठेवा. परत त्यांच्या आयुष्यात तुम्ही जाऊ नका आणि आपली इज्जत कमी करून घेऊ नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेणे टाळा. कुठल्याही लहान-सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे चुकीचे आहे. यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते. थोडीफार स्वतःची बुद्धी चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो. आणि मदत पाहिजे असेल, माणसांची कोणी मिळत नसेल तर भगवंताची मागा. भगवंताला डोळे बंद करून शांत चित्ताने त्याचे ध्यान करा. नक्कीच तुम्हाला आलेल्या संकटातून मार्ग निघेल आणि त्यातून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडाल. पण हा विश्वास आपल्या भगवंतावर पाहिजे. जर आपला भगवंतावर विश्वास असेल तर माझा देव, माझी स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, नेहमी आपल्या घरातील भांडण जर होत असतील तर ते दुसऱ्याला मध्ये पडून मिटवून घेऊ नका. यामुळे समोरच्यांना फक्त एंटरटेनमेंट होते. तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलू नका. यामुळे हे नेहमी भांडतात अशी इमेज तयार होते आणि हीच लोक नंतर तुमची इमेज कमी करतात आणि तुम्हाला किंमत देत नाहीत. तुमचे सर्वच दुःख इतरांसोबत वाटू नका. तुम्ही जर प्रत्येक वेळेस आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्याजवळ सांगत राहिलात तर समोरच्याला वाटतं याचं रोजच तेच चालू आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे आपल्यासोबत असतात, दुःखामध्ये कोणीही नसतं. दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा. सर्व दुःख इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून ताठ मानेने जगा. यामुळे लोक आपोआप तुमची इज्जत करायला लागतील आणि तुम्हाला मानसन्मान मिळेल. कामापुरता मामा. हल्लीच जग अतिशय स्वार्थी आहे. कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही. म्हणून आपली वागणूक अशी असली पाहिजे की ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढ्यापुरताच संपर्क ठेवावा. रिकाम्या वेळेत तासनतास गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढी आपली किंमत कमी होत जाते. काम असेल तर इतरांजवळ जायचं. इतर वेळेस स्वतःसाठी वेळ द्यायचा. आपल्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करायचा आणि त्यावर काम करायचं. बघा, यशस्वीरित्या तुम्ही यशाचं उंच शिखर नक्कीच पार कराल. अनेक वेळेस आपण लोकांना जरा जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते. कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात. स्वतःचा मानसन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवा आणि कुणाला आपण किती महत्त्व देतो याची काळजी घ्या. महत्त्व द्यायचे असेल तर ते स्वतःला द्या. जो वेळ तुम्ही दुसऱ्यांसाठी देता तो वेळ स्वतःला द्या. कारण आपणच आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत राहतो आणि आपल्या पाठीशी आपला भगवंत कायम सावलीप्रमाणे असतो. जर तुमच्याही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. माझ्या बाळा, तू एवढाही साधा भोळा राहू नकोस. लोकांचा स्वभाव ओळखायला शिक.
काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज मनमोकळेपणाने वागत जातो. पण समोरची व्यक्ती त्याचा चुकीचा अर्थ काढू शकते. कोणाशी जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून मगच वाग. एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याच्या अपमानाचा बदला भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व काही वेळेवर सोडून द्यायचं. कारण वेळ प्रत्येकाची येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते. आज त्याची चांगली वेळ आहे, उद्या आपली सुद्धा चांगली वेळ येणारच. त्यासाठी वेळेलाही थोडासा वेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचे असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोण काय करतंय, कशासाठी करतंय, कोणासाठी करतंय याकडे अजिबातच लक्ष द्यायचं नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त आनंदी राहाल. दुर्लक्षाय नमः या मंत्राचा तुम्ही वापर करायचा. दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा. बाळा, तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत बसू नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करा. बाकीच्या गोष्टी पर्सनल ठेवा. गरजेपेक्षा जास्त व्यर्थ बडबड करणे टाळा. आपले शब्द नेहमी मोजून मापून बोला. जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात. म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोला. यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात. एक चांगली व्यक्ती व्हा. आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा. आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते. लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजेल. म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा स्वाभिमान राखा. एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा. जर समोरची व्यक्ती तुमची मदत करत नसेल तर त्याला परत विनंती करू नका. त्याच्याकडे जाऊ नका. कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. जर तुम्हाला हा संदेश आवडत असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आपल्याला टेन्शन देणारे या जगात काही कमी नाहीत. टेन्शन देणाऱ्या लोकांपासून आपण शांत राहूनच सुटका करून घेतली पाहिजे. कारण बरेचसे लोक कोणतेही कारण नसताना आपल्याला त्रास देत असतात. आणि आपण काय करतो? आपणही जशास तसे वागतो, राग करतो, चिडचिड करतो आणि तिथेच आपला डाव फसतो. त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने आलेल्या संकटांवर मात करायला शिका. खूप मोठा अडथळा आयुष्यात आला की समजायचं आपण विजयाच्या खूप जवळ आलो आहोत. म्हणून हार मानायची नाही, दुःखी राहायचं नाही. कितीही संकटे आली तरी डगमगून जायचं नाही. खंबीरपणे एक पाऊल पुढे टाकत चालत राहायचं. चतुर बनायचं, शहाणपणाने राहायचं. स्वतःची इज्जत आपण स्वतःच करायची. लोकांकडून इज्जतीची अपेक्षा नाही करायची. बाळा, नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या लोकांना बहुतेक वेळा निरुपयोगी समजले जाते. आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचे पात्र होऊ नका. कधीही दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते. दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाहीत. एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर लाज न बाळगता ती परत विचारायला कमीपणा मानू नका, कारण ती तुमच्यासाठी नवीन आहे.
जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो, तर ते पूर्ण करा. कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते, तेव्हा ते तिचा आदर करणे बंद करतात. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणं थांबवतील. लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे, याच्या आयुष्यात एवढं दुःख असताना हा एवढा आनंदी कसा. आपल्या आवाजात थोडी गोडी ठेवा आणि उगाच बोलणं बंद करा. गरज असेल तेव्हाच बोला, म्हणजे लोक तुमचा आदर करायला लागतील, नाहीतर तुम्हाला कचरा समजतील. तुम्ही स्वतःला अद्वितीय समजा, म्हणजे लोक तुम्हाला अद्वितीय, अद्भुत समजतील. लोकांचं काय आहे, त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते देवाला सुद्धा नावं ठेवतात, देवातही दोष काढतात. आणि शेवटी आपण तर माणसं आहोत. त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आपण कसे आहोत हे प्रत्येकाला माहीत असतं. बाहेरून जरी आपण वेगळे दिसलो तरी प्रत्येकाची अंतरात्मा त्याला सांगत असते की तू कसा आहेस. त्यामुळे आपल्या अंतरात्म्याशी कधीही खोट बोलू नका आणि तसे वागू नका. बाळा, प्रत्येक वेळी टाइमपास करणे बंद करा. यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात. अशा लोकांना समाजात काहीच महत्त्व नसतं. फालतू, बिनकामाच्या लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणं सर्वात आधी बंद करा. यामुळे तुमचा सन्मान कमी होतो. जे लोक तुम्हाला वेळ देतात, फक्त त्यांनाच वेळ द्या आणि आयुष्यातील या अमूल्य वेळेचा सदुपयोग करा. इतरांसोबत आपले दुःखाचे अनुभव सांगू नका, कारण इथे तुमच्या दुःखाबद्दल कोणालाही सहानुभूती नसते. कोणालाही आपल्या सगळ्या गोष्टी सांगत बसू नका. ज्या जशा आहेत त्या तशाच राहू द्या, कारण कोणाला काही सांगून आपल्या आयुष्यातील दुःख कमी होत नाही. आपल्या सवयी जर आपण बदलल्या तर आपल्या आयुष्याची माती होत नाही. त्यासाठी आपल्या सवयी सर्वात आधी बदलायला हव्यात. लवकर उठणे, थोडासा व्यायाम करणे, ध्यान करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून आजार ओढवून घेऊ नका. चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये जास्त आजार वाढतात. त्यामुळे काळजी करून काहीही साध्य होत नाही. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखू नका. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. आणि जर तुमच्यातच कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये कसे वागाल. त्यामुळे कर्तव्य आणि आळस यामधील फरक ओळखा. आळस सोडून द्या. आळस झटकून कामाला लागा, म्हणजे आयुष्यात पुढे जाणे शक्य होईल. कितीही झालं तरी दुःखी राहायचं नाही. आयुष्यात आनंदी हस्त खेळत राहायचं. आजचं आयुष्य उद्या नसेल हे लक्षात ठेवा. म्हणून आजचा क्षण आनंदाने भरभरून जगा. आणि भगवंताचे नामस्मरण करायला विसरू नका. कारण जो भगवंताचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात भगवंताची सावली कायम असते. जर तुम्हालाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर तुमच्या भगवंताचे जप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक असू शकतो. हा क्षण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात. तुम्ही स्वतःहून हा संदेश निवडलेला नाही, तर या संदेशानेच तुम्हाला निवडले आहे. हा संदेश फक्त अशाच लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांच्या आयुष्यात मोठा बदल होणार असतो. श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या अदृश्य शक्तींनी एकत्र येऊन तुम्हाला याच क्षणी इथे आणले आहे. अशा प्रकारचे बोलावणे फारच कमी लोकांना येते. पण जर तुम्ही आता हे ऐकत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही त्या निवडक लोकांपैकी एक आहात ज्यांच्या अशक्य वाटणाऱ्या इच्छा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. हा संदेश सोडून देऊ नका, कारण हे केवळ शब्द नाहीत. ही एक ऊर्जा आहे, एक लहर आहे
जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. जर तुम्ही हे पूर्ण ऐकले तर अनेक वर्षांपासून शोधत असलेला प्रकाश तुमच्या जीवनमार्गावर प्रज्वलित होईल. कदाचित आत्ता तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका निर्णायक वळणावर उभे आहात. गोंधळ, थकवा किंवा दीर्घ प्रतीक्षेमुळे तुम्हाला वाटत असेल, हे कधीपर्यंत चालेल. पण आज, याच क्षणी, एक शक्ती तुम्हाला सांगत आहे का आता बस, तुमची वेळ आली आहे. तुमच्या आजूबाजूला काही चिन्हे दिसू लागली आहे, जी तुम्हाला अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. एखादी जुनी आठवण पुन्हा पुन्हा आठवणे, एखाद्या विशिष्ट नावाचा वारंवार उल्लेख होणे, किंवा एखादे स्वप्न जे मनाला हादरवून टाकते, हे सर्व योगायोगाने घडत नाही. हा पुरावा आहे की स्वामींनी तुमची दखल घेतली आहे. पुढील काही क्षण तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. म्हणून तुमचे डोळे आणि मन उघडे ठेवा, कारण हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे सर्व योगायोग आहे, पण नाही. हा योगायोग नाही. हा तो क्षण आहे जो स्वामींनी तुमच्यासाठी आधीच ठरवलेला आहे. ज्या दिवसापासून तुमचा जन्म झाला, त्या दिवसापासून स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासावर, प्रत्येक पावलावर, प्रत्येक विचारावर लक्ष ठेवून आहेत. आज त्यांनी तुम्हाला हा संदेश देण्यासाठी निवडले आहे, कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही आता बदलासाठी तयार आहात. असा बदल जो फक्त तुमचे बाह्य जीवन नाही, तर तुमच्या आत दडलेली शक्तीही जागृत करणार आहे, जी आजपर्यंत शांतपणे वाट पाहत होती. स्वामी तुम्हाला आज आठवण करून देत आहे की तुम्ही ते आहात, ज्यांच्यासाठी आज चमत्कार घडणार आहे. तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असेल, माझ्या मेहनतीचे फळ मला कधी मिळणार? मी इतकी प्रार्थना करतो, तरी सगळं थांबलंय का? पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक विलंब तुम्हाला थांबवण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला अधिक मजबूत, कणखर आणि तयार करण्यासाठी होता. जसं एखाद्या बाणाला दूरपर्यंत जायचं असेल, तर त्याला आधी मागे ओढावं लागतं. तुमचं जीवनही त्या बाणासारखंच आहे, आणि आता तो सोडण्याची वेळ आली आहे. आजचा संदेश तुमच्या हृदयाच्या खोलवर पोहोचेल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या अश्रूंनी केलेल्या प्रार्थना, तुमच्या अपूर्ण स्वप्नांचा भार आणि एक अदृश्य दिव्य शक्ती, हे सर्व तुमच्यासोबत आहे. कारण साक्षात स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहेत. तुम्ही जे गमावलं, जे कमावलं, ते सगळं काही कारणासाठीच होतं. जर काही गोष्टी तुमच्याकडेच राहिल्या असत्या, तर कदाचित तुम्ही आज जे आहात ते बनूच शकलो नसता. आता स्वतःला लहान स्वप्नांमध्ये अडकवणं थांबवा, कारण तुमच्यासाठी जे लिहिलं आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. स्वामींच्या लाटा तुम्हाला आत्ताच बोलावत आहेत. कोणताही संशय न ठेवता विश्वास ठेवा. भीती आणि शंका सोडून द्या, कारण जे काही तुमच्या नशिबात आहे ते स्वतःचा मार्ग तयार करून तुमच्यापर्यंत येणारच आहे. आता तुमच्या आयुष्यात अशा संधी येऊ लागतील, ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. अशा घटना घडतील, ज्या सुरुवातीला कठीण वाटतील, पण शेवटी तुम्हालाच वर उचलतील. पुन्हा पुन्हा चिन्हे मिळतील, जी तुम्हाला सांगतील होय, हीच ती वेळ आहे. स्वामी सांगत आहे, तुम्ही जे ऐकता आहात ते केवळ शब्द नाहीत, ही एक ऊर्जा आहे. या क्षणापासून तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात झाली आहे. तुमच्या आत हलकेपणा, शांती आणि एक वेगळीच ऊब पसरत असेल, तर समजून घ्या, तुमच्या आत्म्याने हा संदेश ओळखला आहे. बाळा, स्वामी म्हणतात, मला माहीत आहे, तू खूप थकलेला आहेस. तू खूप सहन केलं आहेस. पण आता चमत्काराचं दार उघडत आहे. अंधार नाहीसा होत आहे आणि सोनेरी प्रकाश तुमचं आयुष्य उजळवत आहे. आता तुमच्या आयुष्यात येणाऱ्या लोक, घटना आणि योगायोग सामान्य नसतील. सगळं काही एका मोठ्या दिव्य योजनेचा भाग आहे. कारण स्वामी माऊली नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही खास आहात, कारण तुम्हाला फक्त स्वतःसाठी नाही,
तर इतरांसाठीही मार्ग उजळवण्यासाठी निवडलेला आहे. तुमचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःख, प्रत्येक परीक्षा या क्षणासाठीच होती. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. बंद नशिबाची दारे उघडत आहेत. थांबलेलं सगळं वाहू लागणार आहे. कारण स्वामी सक्रिय झाले आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे विचार शुद्ध ठेवा. भीती, शंका आणि नकारात्मकता दूर ठेवा. विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवला तरच चमत्कार घडतात. स्वामी म्हणतात, तुमच्या प्रत्येक पावलावर मी आहे. या विश्वासाने पुढे चला. स्वामी भक्त हो. स्वामी सांगत आहे, आजचा संदेश खास तुमच्यासाठी आहे. कारण आज तुमच्या जीवनात चाललेला संघर्ष, तुमच्या मनात सुरू असलेली घालमेल आणि तुमच्या भोवती पसरलेली सावली, हे सर्व मी पाहतो आहे. तू जिथे आहेस, ज्या लोकांमध्ये आहेस, ज्या परिस्थितीतून जात आहेस, प्रत्येक ठिकाणी माझं संरक्षण तुझ्याबरोबर आहे. आता माझं ऐक. ही वेळ आहे जागृत राहण्याची. कोणीतरी तुझ्याकडे लक्ष ठेवत आहे. कोणीतरी तुला चुकीचं समजत आहे. कोणीतरी तुझ्या पावलांची परीक्षा घेत आहे. तू नवीन विचारात आहेस. नव्या दिशेकडे वळतो आहेस. नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहेस. पण लोकांचे गैरसमज, बोलणं, कुजबूज तुला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भूतकाळातील भांडणं, मतभेद यामुळे तुझ्या मनात जखमा आहेत. काही लोकांनी तुला दुखावलं. काहींनी तुला हरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेव, काही लोक कधीच बदलत नाहीत. त्यांच्याशी लढून काही मिळत नाही. तुझं मौन हेच तुझं शस्त्र आहे. सध्या तुझ्या आजूबाजूला सगळे लोक खरे नाहीत. ईर्ष्या, पाठीमागून बोलणं, नकली मैत्री, हे सगळं तुला जाणवत आहे. स्वामी सांगत आहे, तुझा सर्कल कमी कर. ज्या लोकांमुळे तुझी शांती जाते त्यांना दूर ठेव. कारण तुझ्या जीवनात बदल सुरू झाला आहे. आणि जिथे बदल असतो तिथे वारा जोरातच असतो. लोकांच्या नजरा, त्यांचं बोलणं, त्यांच्या मत्सराच्या सावल्या, हे सगळं तुझ्या वाढीचं लक्षण आहे. लक्षात ठेव, जेव्हा वादळ उठतं तेव्हा आकाश स्वच्छ व्हायलाच लागतं. तू सतर्क आहेस. नवीन मार्ग शोधतो आहेस. नवीन ऊर्जेसह पुढे चाललायस. म्हणूनच काही लोक कुजबूज करत आहेत. त्यांना तुझी उंची दिसते, पण स्वतःची खोली दिसत नाही. पाठीमागून बोलणायांचा आवाज कधीच पुढे चालणायांना थांबवू शकत नाही. जागरूक रहा, पण घाबरू नको. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे कोणताही कट यशस्वी होत नाही. कोणी तुला हरवण्याचा प्रयत्न केला, कोणी तुझ्या भावना दुखावल्या, कोणी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. पण बाळा, तू हरलेला नाहीस. तू शिकलेला आहेस. ज्या लढाया आत्म्याला जखमी करतात त्या लढायांपासून दूर चालत जाणं, हेच ख्या योद्ध्याचं सामर्थ्य आहे. आज जे लोक तुझ्या शांततेने जळतात तेच काल तुला खाली ढकलायचा प्रयत्न करत होते. जिथे ते तुला हरवू पाहत होते तिथे तू स्वतःला उचलायला शिकलास. स्वामी तुझा एकही अश्रू वाया जाऊ देत नाहीत. प्रत्येक अश्रूचा उपयोग तुझं भविष्य मजबूत करण्यासाठी होतो. लक्षात ठेव, सगळे हसणारे चेहरे तुझे नसतात. सगळ्या मैत्री पवित्र नसतात. आणि सगळे सोबत चालणारे मनाने सोबत नसतात. स्वामी सांगत आहे, मन पवित्र ठेव आणि नकली संबंध दूर करत राहा. ज्या लोकांपासून तू दूर जात आहेस ते योगायोगाने नाही, तर स्वामींच्या इच्छेने तुझ्या आयुष्यातून बाहेर जात आहे. काही लोक तुझ्या आनंदावर जळतात, तुझ्या प्रगतीने अस्वस्थ होतात, तुझ्या शांततेने घाबरतात. पण स्वामी जेव्हा पुढे असतात तेव्हा मागून कोणी कितीही बोललं तरी तुझ्या जीवनाचा एक केसही वाकडा करू शकत नाही. तू पुढे चालत रहा. लोक बोलू दे. स्वामींच्या संरक्षणात चालणारा भक्त कधी थांबत नाही.
तो फक्त अधिक उंच भरारी घेतो. आज तुझा प्रवास एकट्याचा वाटतोय, पण हा एकटेपणा तात्पुरता आहे. स्वामी तुला नव्या सर्कलमध्ये घेऊन जात आहे, जिथे खरी माणस, खरी ऊर्जा आणि खरी प्रगती असेल. लक्षात ठेव, जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताला उंच नेणार असतात, तेव्हा आधी त्याच्या आयुष्यातील नकली लोक दूर करतात. तू योग्य मार्गावर आहेस. तुझ्याकडे लक्ष आहे. तुझ्या पाठीवर माझा हात आहे. स्वामी सांगत आहे, मी तुझ्याबरोबर आहे. तू फक्त पुढे चालत राहा.